नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 16 जूनच्या भागात आता सायली घरी सुटून आल्यानंतर पुन्हा एकदा प्रियाचे कटकारस्थान चालू झालेले असताना जेव्हा सायली घरच्यांसमोर मी बाहेर जाते आणि बाहेर गेल्यानंतर मी अश्विनला भेटते आणि आम्ही दोघेही बाहेर जाणार आहोत हे घरच्यांना सांगते, तिथेच ती फसली जाते। आणि जेव्हा प्रिया बाहेर पडते आणि बाहेर पडून ती जेव्हा नागराज आणि महिप्तला भेटायला जाते त्याच वेळेला आता हे सगळं तिचं खरं कारस्थान म्हणजेच प्रिया नेमकी काय आहे आणि हे सगळं ती कशासाठी करते हे सगळं सत्य जेव्हा आता अश्विन आणि अर्जुनच्या समोर येणार आहे तेव्हा अर्जुन आणि अश्विन हे दोघेजणही प्रियाच्या बाबतीत प्रियाचा शोध घेण्यासाठी महिप्तच्याच घरी वेषांतर करून कशाप्रकारे शिरणार आणि कशाप्रकारे महिप्त आणि प्रियाचं नेमकं काय नातं आहे, प्रिया ही महिप्तकडे कशासाठी जाते आणि तिचं नेमकं काय आहे हे सगळं अर्जुन आणि अश्विन कशाप्रकारे शोधणार आणि कसे ते प्रियाला या सगळ्या गोष्टीत अडकवणार आणि रविराज समोर प्रियाचं सत्य आणणार हे सगळे आपल्याला आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की सायली घरी आल्याने घरात सगळ्यांना आनंद झालेला असतो। सायलीवर जो काही चोरीचा आरोप झालेला असतो तो कोणालाही मान्य नसतो। अर्जुनने अगदी सही सलामत सायलीची सुटका केलेली असते। आता सायलीला कल्पनाजी आणि पूर्णाजीचं तिच्यावर असलेलं प्रेम पाहून आनंदही झालेला असतो आणि अर्जुनही भावुक झालेला असतो की इतक्या सगळ्या गोष्टी घडल्यात। आता सायली, तुम्हाला पुन्हा कधीही सोडून जायचं नाही असं वचन आता अर्जुन हा सायलीकडून मागतो। म्हणून सायली ही अगदी आनंदात आणि दुःखात, अर्जुन सर मी तुमची सहभागी आहे, कधी तुम्हाला सोडून जाणार नाही असं वचन आता अर्जुनला सायली देते। आणि हे वचन दिल्यानंतर आता सायली आणि अर्जुन यांचं नातं आता एका नव्या वळणावर गेलेलं असतं। दोघेजणही एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि एकमेकांवरचं प्रेम पुन्हा सिद्ध करतात। तर इथे आता जेव्हा अर्जुन हा सायलीला म्हणतो की सायली ही ज्याने कोणी वेळ तुझ्यावर आणली आहे ना, त्या व्यक्तीला तर मी सोडणार नाहीये। मला माहिती आहे हे जे सगळं कोणी केलंय त्या सगळ्याच्या मागे नक्की कोण व्यक्ती असू शकते, परंतु हे जे सगळं ज्याने केलंय ना त्या महिप्तला तर मी सोडणारच नाहीये। तेव्हा सायली त्याला विचारते की अर्जुन सर तुम्हाला हे कसं समजलं की हे सगळं महिप्तनेच केलं असेल म्हणून। तेव्हा मग अर्जुन म्हणतो की नक्की मग हे सगळं कोण करू शकतो। महिप्तच एक असा आहे जो व्यक्ती हे तुमच्या जीवावर उठली असू शकते किंवा माझ्या, म्हणूनच आता एक गोष्ट नक्की की या सगळ्या गोष्टी मला शोधल्या पाहिजे। मग अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की प्रिया ही काही काळासाठी बाहेर पडली, कदाचित ती अश्विनचं नाव घेऊन बाहेर पडली असेल। तर म्हणूनच आता अर्जुन हा खाली आल्यानंतर तेवढ्यातच तिथे अश्विन फ्रेश होऊन बाहेर येतो। आता अश्विन घरी कधी आला आणि फ्रेश कधी होऊन आला याच कोणाला काहीच कळत नाही। आता अश्विन म्हणतो की मला सांगा की प्रिया आली की नाही अजून। तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही अश्विन, अरे तन्वी बाहेर गेली आहे आणि तिने सांगितलेलं की ती तुला भेटायला बाहेर गेली म्हणून। तेव्हा तो म्हणतो की हो अरे मीही तिला भेटणार होतो, तिने मला तसा मेसेजही केलेला मोबाईलवर की तासाभरामध्ये मला कॅफेमध्ये भेट, आपण दोघं भेटूया। तेव्हा मग तो म्हणतो की तासाभरामध्ये, अरे ती तर कितीचा तरी वेळ झाला, म्हणजे जवळजवळ 3-4 तास झाली ती घरातून निघाली आहे। मग नक्की ती कुठे गेली आहे असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो। आता इथे प्रताप देखील म्हणतो की हो जवळजवळ ती गेली या गोष्टीला 3-4 तास झाले असतील। जेव्हा सायली आणि अर्जुन घरी आले होते तेव्हाच ती निघाली आहे घरातून। मग नक्की ती गेली तरी कुठे? अश्विनला आता काळजी वाटायला लागते की परत नेमकं काय झालं तन्वीचं, ती परत खोट बोलायला लागली का असा प्रश्न त्याला पडतो। अर्जुनच्या मात्र लक्षात आलेलं असतं की प्रिया मात्र कुठे गेली असेल ते,
कारण कितीही काही झालं तरीही अश्विनशी ती खोट बोलून महिप्तला भेटायला जाते हे अर्जुनला माहीत असतं आणि मागच्या वेळेलाही त्याने पकडलेलं असतं. तेव्हा अश्विन म्हणतो की नक्की काय झालं असेल, मला बघितलं पाहिजे. ती कुठे अडकली तर गेली नाही ना? घरात काय चाललंय का आपल्या? आता सायली वहिनीचं असं झालं, आता तन्वीचं असं चाललंय. काय नेमकं झालं असेल म्हणून आता अश्विन आणि अर्जुन ठरवतात की आपण बाहेर पडूया. परंतु अर्जुनला माहीत असतं की ती नक्की कशासाठी गेली असेल. तेवढ्यातच आता इथे प्रिया ही महिप्तवर ओरडत असते की तुम्हाला काही कळतंय का अण्णा सर, तुम्ही काय केलं ते? तेव्हा मग अण्णा म्हणतो की हे बघ चिचुंदरे, तू जरा गप्पच बस. तुला काय बोलायचं ते काही कळत नाहीये, म्हणूनच तू अशी वागतीयेस. अगं मी हा प्लॅन केला तो ठीक आहे. परंतु जर मी त्या मुलाला माझ्याकडे ठेवला असता तर अर्जुनने पुन्हा मला अडकवलंच असतं ना. म्हणून मी त्या मुलाला माझ्याकडे ठेवला नाही आणि मला काय माहिती की त्या बर्फाचा गोळा विकणारी बाई, ती पागल बाई त्या मुलाला इतक्या लवकर त्या अर्जुन समोर उभा करेल. तेव्हा साक्षी म्हणते की चिल, शांत व्हा. काय ना अण्णा, अजून तरी ते अर्जुनला नाही समजलं ना की तुम्ही हे सगळं घडवलं म्हणून. शांत व्हा. परंतु ती सायली 2 दिवसाचं ते काही ना जेलमध्ये गेली ना, याचा आनंद आपण सेलिब्रेट करूया. प्रिया म्हणते की येस यू आर राईट साक्षी, आपण सेलिब्रेशन केलंच पाहिजे. असं म्हणून ते मस्त पार्टी करायला बसतात. आता अश्विन हा घरीच तयारी वगैरे करून निघत असतो. अर्जुन म्हणतो की थांब एक मिनिट अश्विन, मला एक गोष्ट तुला क्लिअर करायची. तेव्हा आता लगेच अश्विन म्हणायला लागतो की काय? कशाबद्दल बोलतोस तू दादा? तेव्हा तो म्हणतो की अश्विन, तू आता एक काम कर, तू तन्वीला फोन लाव बघ ती फोन उचलते का. म्हणूनच अर्जुनच्या बोलण्यावर आता तो सारखा तन्वीला फोन लावत असतो आणि फोन लावत असताना अश्विनच्या लक्षात येतं की तन्वी माझा फोनच उचलत नाहीये. तेव्हा मात्र अर्जुन 100 कन्फर्म होतो की ती फोन उचलत नाही, याचा अर्थ ती तिथे महिप्तजवळच असणार आणि म्हणूनच ती त्याचे फोन इग्नोर करतीये. आता अश्विनला मात्र टेन्शन आलेलं असतं कारण त्याचं तन्वीवर म्हणजेच प्रियावर खूप प्रेम असतं. काय करायचं हे त्याला काहीच कळत नाही कारण आता नेमकं सायलीचं झाल्यानंतर हिच्या बाबतीत काही घडलंय का अशी भीती त्याच्या मनाला वाटत असते. आता अर्जुन म्हणतो की हे बघ, असे कुठलेही भीती तुला वाटण्याची गरज नाहीये. मला माहिती आहे ती नक्की कुठे असू शकते ते. तेव्हा अश्विन म्हणतो की नक्की कुठे? मला जरा सांगशील का? म्हणजे तुला तिने काही असं सांगितलेलं का? तेव्हा तो म्हणतो की नाही, तिने मला काही सांगितलं नाही. परंतु माझ्या एक गोष्ट लक्षात आलीये की तन्वी ही महिप्तजवळ गेली असू शकते, ती महिप्तला भेटण्यासाठी गेली असेल. तेव्हा मात्र कल्पना आणि घरातले सगळे तोंड वाकड करतात. तेव्हा लगेच तो म्हणतो की दादा अरे असं का बोलतोस तू? म्हणजे याच गोष्टीवरून पटकन तू निष्कर्ष कसा काढून झालास की ती तिकडेच गेली असेल म्हणून. तेव्हा तो सांगतो की हो, मी तुला खरंच सांगतोय. ठीक आहे, तुला वाटत नसेल तर आपण जाऊ द्या, मी तुला महिप्तच्या घरी नेतो, तिथे आपल्याला समजेल. तेव्हा आता सायली म्हणते की हो अश्विन भाऊजी, मलाही असंच वाटतंय की तिकडे मग कदाचित प्रिया गेली असू शकते. कारण ती तुम्हाला सांगत होती की येत्या 1 तासात भेटेल, परंतु ती तुम्हाला भेटायला आली नाही. याचं कारण एकच असेल, ते म्हणजे ती तिथेच गेली असेल. आणि मलाही असंच वाटतंय कारण जेव्हा ती जात होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव मी ओळखले आणि मला नक्कीच समजलं की हे सगळे जी काही वागते ना ते खोट वागते. तेव्हा लगेच आता अश्विन पुन्हा चिडतो आणि म्हणतो की झालंय का तुमचं पुन्हा सुरू? म्हणजे प्रियाच्या विरोधात बोलण्याचं सुरुवात झालीये वाटतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे अश्विन, तू या वेळेला चिडू नकोस. तुला जे काही सत्य समजायचं आहे ना ते तू समज. परंतु माझं फक्त एकदा ऐक. हे बघ, मी तुझा भाऊ आहे,
मी कोणी तुझा वैरी नाहीये. जसं माझ्या संकटात तू सोबत होतास तसंच मला तुझ्या संकटातही सोबत राहायचं. आता सायलीला शोधताना तू माझा सखा रक्ताचा भाऊ होतास, तोच कामी आला होता ना. मग आताही तेच आहे. आताही मी तुझा सखा भाऊ, तुझे डोळे उघडायला बघतोय. त्यामुळे प्लीज माझं ऐक. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की ठीक आहे अर्जुन, तुझं ऐकतो, आम्ही सगळे ऐकतो. अश्विन, तूही आता या वेळेला अर्जुनच ऐकून घे. अर्जुन जे काही बोलतोय त्याप्रमाणे पूर्ण वाग. कारण काय, तो तुझा मोठा भाऊ आहे. त्यामुळे त्याला जे काही म्हणायचं ते योग्य आहे की नाही हे तू पुढे ठरव. परंतु तू जे काही सांगतोय ते सध्या तू ऐक. आणि हो अर्जुन, तुलाही एक अट आहे. जर हे सगळं खरं नसेल तर प्रिया त्या महिप्त का कोणाकडे गेलेली नसेल तर मात्र तू पुढे इथून पुढे अजिबात तन्वीच्या विरोधात एकही अपशब्द काढायचा नाही. तिच्याबद्दल तू अश्विनला कधीही यानंतर चुकीचं सांगायचं नाहीस. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, मला मान्य आहे. मला माहिती आहे की तन्वी कशी आहे. मी तिला अगदी व्यवस्थितपणे ओळखतोय, म्हणून मी अगदी छातीठोकपणे सांगू शकतो तो की तन्वी ही तिथे महिप्त जवळच गेलेली असणार. आता मात्र अश्विन आपल्या दादाचा इतका या सगळ्यावर भरोसा आहे म्हणून त्याच्यावरही पूर्णाजीच्या बोलण्याप्रमाणे तो विश्वास ठेवतो आणि प्रतापही म्हणतो की हो अश्विन, एकदा तू अर्जुनच्या बोलण्यावर विश्वास ठेव. अर्जुन काही तुझा वैरी नाहीये, तो तुझा सखा मोठा भाऊच आहे, म्हणून तू एकदा विश्वास ठेवून तर बघ. कारण तन्वी मागेही महिप्त जवळच गेली होती त्यालाच भेटायला. म्हणूनच आपण आता या गोष्टीवर विश्वास ठेवूया की अर्जुन जे बोलतोय ते खरं आहे. आपल्याला हरकत काय विश्वास ठेवायला. आणि तसंही मागच्या वेळेचं सगळं पाहता आणि तन्वीचा आता सध्याचा वाढलेला खोटापणा पाहता या सगळ्याची शक्यता नाकारता येत नाही, असं तो बोलून दाखवतो. त्यावेळेला मग अर्जुनचं बोलणं पूर्णाजी आणि प्रतापने मान्य केल्यामुळे त्याला बरं वाटतं. तो म्हणतो की बरं ठीक आहे, चालेल. अश्विन, आपण आता महिप्तकडे जाऊया. तेव्हा महिप्तकडे गेल्यावर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं पटकन मधुभाऊ बोलून दाखवतात. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की हो, मला माहिती आहे मधुभाऊ, तिथे गेल्यावर तो महिप्त आणि त्याचे गुंड नक्कीच असतील. ते आम्हाला काही सहजासहजी तिथे जाऊ देणार नाहीत आणि तिकडे गेल्यानंतर तिकडे तन्वी असेलच, मग ती कुठेतरी लपून बसेल. मग या सगळ्या गोष्टींचा काहीच अर्थ उरणार नाही. म्हणून आपण एक काम करूया. आपण या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थितपणे तपास घेतला पाहिजे. तिथे काहीतरी वेगळं बनवून जाण्याची गरज आहे. तेव्हा मग अर्जुन आणि अश्विन दोघेही ठरवतात की तिथे आपण एक इलेक्ट्रिशियन म्हणून जाऊया. अर्जुन ठरवतो की आपण एक काम करूया. एका इलेक्ट्रिशियनला सोबत घेऊन जाऊया आणि त्याला तिथले महिप्तचा जो बंगला आहे त्याचे सगळे लाईट्स ऑफ करायला सांगूया आणि तिथे आपण मुद्दामच इलेक्ट्रिशियन म्हणून शिरू. असं म्हटल्याबरोबर इथे आता अश्विनही तयार होतो, कारण अर्जुनने अगदी फुल प्रूफ प्लान केलेला असतो. किती काही झालं तरीही आपल्याला तिथे शिरायचं. आता चैतन्य हा अर्जुनला फोन करतो आणि त्याला सांगतो घडलेला सगळा प्रकार की तुझे जे काही संशय होता अर्जुन, तो खरा ठरलेला आहे. तिकडे प्रिया आहे. मी लांबूनच हे सगळं बघितलेलं आहे. प्रिया ही तिकडे त्याच्याकडेच आहे, महिप्तकडेच आहे. आता चैतन्यने जेव्हा बातमी दिलेली असते हे ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. म्हणजे आता आज प्रियाला अगदी रेड हँड पकडता येईल आणि माझ्या भावाला कायमच प्रियाच्या तावडीतून सोडवता येईल, असा आता अर्जुनने एकदम ठाम निश्चय केलेला असतो. म्हणून तो ठरवतो की नाही, आज काही झालं तरीही आर्यापार प्रियाचं खरं रूप अश्विन आणि घरच्यांसमोर आणायचं आणि कायमच आपल्या भावाला तिच्या तावडीतून सोडवायचं. आता चैतन्य सगळं घडलेलं बोलणं अर्जुन हा अश्विनला सांगतो आणि अर्जुनचं बोलणं ऐकून त्यालाही धक्काच बसतो.
म्हणून अर्जुन आणि अश्विन दोघेही जो प्लॅन ठरलेला असतो तो पूर्ण करण्याचा ठरवतात. अश्विन म्हणतो की आपण जाऊया आणि आपण गेल्यानंतर तिथे सगळ्या गोष्टींचा क्लू मिळेल. तेव्हा अर्जुन म्हणतो फक्त एकच गोष्ट करायची, तुला कुठलाही डिसिजन तिथे आताताईपणाने घ्यायचा नाहीये अश्विन. आपण तिथे जाऊ, आपण तिथे तन्वीला बघणार, तर आपण ते फोटोज काढून घेऊया. नंतर ते तन्वी मान्य करणार नाही नेहमीप्रमाणे, म्हणून आपण तिथे व्यवस्थित शिरू आणि काय त्या गोष्टी करूया. तर इथे ते दोघेही शिरायच्या मार्गावर असतात. जेव्हा ते दोघेही इलेक्ट्रिशियनचे म्हणजे सगळे कपडे घालतात आणि स्वतःचं वेषांतर करतात आणि नंतर बंगल्यात शिरण्याचं ठरवतात, तेव्हा तन्वी, महिप्त आणि साक्षी तिघेजणही अगदी गप्पा मारत बसलेले असतात की कसं करायचं, काय करायचं, पुढच्या घडला आणि भाऊ अगदी कोलमडेल हे सगळं त्याला माहीत असतं. आता अर्जुन आणि अश्विन दोघेजणही प्रियाकडे बघत असतात आणि त्यांना खूप राग आलेला असतो की ही प्रिया, भामटी प्रिया आमच्या घरात शिरते आणि अख्खं घर पोखरते. या महिप्तमुळे, या महिप्तच्या हाती लागून, महिप्तच्या सोबतीने ती पूर्ण घराची वाट लावते. हे अर्जुन आणि अश्विन या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. म्हणजे घरात खरी नागिन जी बसली ती प्रियाच असते हे त्यांच्या लक्षात येतं. अर्जुन अगदी हळूहळू आतमध्ये शिरलेला असतो कारण त्याला प्रिया विरोधात सगळे पुरावे मिळवायचे असतात. प्रिया आणि महिप्त दोघेजण आणि त्याचप्रमाणे साक्षी तिथे बसलेली असते. हे सगळं तो बघतो आणि हे बघितल्यानंतर आता अर्जुन म्हणतो की नाही, आता मी हिला सोडणार नाही. तो सगळे त्यांचे जे काही फोटोज असतात ते क्लिक करतो आणि ते त्याला कोर्टात पुरावे सादर करायचे असतात, म्हणून त्याने ते सगळे पुरावे ठेवलेले असतात अगदी व्यवस्थितपणे. अर्जुन आता अश्विनला सांगतो की तुला समजलं का मी तुला काय बोलण्याचा प्रयत्न करत होतो ते. आणि अश्विनने आता तिथे लाईट्स ऑफ केलेल्या असतात म्हणजेच इलेक्ट्रिशियनच्या मदतीने. तर थोड्या वेळानेच अर्जुन आणि तिथे येऊन ते सगळे लाईट्स ऑन करतात आणि पुन्हा एकदा प्रकाश उजेड सगळीकडे होतो. तेव्हा अर्जुन हा भयंकर चिडलेला असतो. तो म्हणतो की बघितलं का अश्विन, तुझ्या बायकोचे, तुझ्या तन्वीचे काय प्रताप आहेत ते. मी तुला सांगत होतो, वेळोवेळी सांगत होतो की ही मुलगी ही तुझ्याबरोबर योग्य नाहीये. म्हणजे तिने तुझ्याशी लग्न केलंय ते केवळ पैशासाठीच केलेलं आहे आणि घरात शिरायचं होतं म्हणून तिने फक्त लग्न केलंय. बाकी तिचा असा काही उद्देश नव्हता, तुझ्यावर प्रेम वगैरे असं काहीही नव्हतं. फक्त तिने तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं आहे, नाटक. अजून तरी सुधार. मला माहिती आहे की तुझं आयुष्य अजूनही संपलेलं नाहीये. ती प्रिया पूर्णपणे स्वतःच्या जाळ्यात तुला अडकवेल, तू अडकलाच आहेस. परंतु आताही निघून गेली वेळ निघून गेलेली नाहीये. किती काही झालं तरीही ती पुढे आणखी काही पावलं उचलू शकते ज्याने तुझं पूर्ण आयुष्य बर्बाद होऊ शकतं. म्हणून तू एक गोष्टीची काळजी घे, काही झालं तरीही तुला तिच्यापासून लांब राहायचंच आहे. आता अर्जुन आणि अश्विन दोघेजण घरी येतात आणि तिकचे जे पुरावे असतात म्हणजेच महिपचे आणि प्रियाचे जे फोटो असतात ते त्यांनी क्लिक करून पुन्हा घरी आलेले असतात. आणि जेव्हाच ते दोघेही घरी येतात, प्रिया थोड्या वेळाने घरी येते. प्रिया जराशा वेगळ्याच चालीत येते म्हणजे तिला खूप आनंद झालेला असतो आणि पुढे काय करायचं हे तीच प्लॅनिंग ठरलेलं असतं. प्रिया आल्याबरोबर आता अर्जुन आणि अश्विन तिथेच असतात. ती आल्याबरोबर तिच्याकडे रागाने बघायला लागतो अश्विन. अश्विन म्हणतो की काय ग तन्वी, अगं होतीस कुठे तू? मला सांगितलंस की पुढच्या तासाभरामध्येच तू येशील आणि नक्की काय घडलं तुझं मला आताच्या आता तू सांग, तू होतीस तरी कुठे? तेव्हा मात्र नेहमीप्रमाणे ती घाबरते आणि म्हणते की अश्विन अरे, माझा एक प्रॉब्लेम झाला होता. तेव्हा अश्विन म्हणतो की कोणता प्रॉब्लेम? तेव्हा ती सांगते की अरे मी जिथे भेटायला म्हणजे तुला भेटणार होती ना तासाभरामध्ये माझ्या मैत्रिणीला भेटून मग मी तुला भेटणार होती. परंतु झालं असं ना की ती माझी मैत्रीण,
ती मैत्रीण तिचा ॲक्च्युली प्रॉब्लेम झाला. तिच्या वडिलांना अचानक हार्ट अटॅक आला म्हणून मला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं. खूप प्रॉब्लेम झाला रे. तेव्हा मग अश्विन म्हणतो की कुठल्या हॉस्पिटलमध्ये. तेव्हा ती पटकन बोलते सिटी हॉस्पिटलमध्ये. आणि प्रिया खोटपण इतकं व्यवस्थित शातीरपणे बोलत असते की समोरच्याला कळतच नसतं की ही व्यक्ती नेमकी खरं बोलते की खोट. इतकं सफाईदार खोट प्रिया बोलत असते आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही जराही ढिलेले नसतात. म्हणजे प्रत्येक जे काही बोलते ते अगदी अश्विन तुला कसा सोडवेल. नाही सोडवू शकणार, कारण तू हे सगळं जे काही वागतेस ते सगळं खोट वागतीयेस, तू खोट बोलतीयेस. हे सगळं लक्षात आलंय आमच्या. तेव्हा लगेच तन्वी म्हणते की बाबा अहो असं नका बोलू प्लीज. मी माझ्या मैत्रिणींकडेच गेले होते. अर्जुनची जुनी सवय आहे. अर्जुनला असंच वाटत असतं प्रत्येक वेळेला की मी हे जे काही वागते ते चुकीचं वागतीये किंवा मी खोट वागते. मी खरंच महिप्तबरोबर नव्हते गेले तर माझ्या मैत्रिणीशी तुम्ही बोलू शकता. इथपर्यंत प्रियाने सगळं मॅनेज करून ठेवलेलं असतं. कल्पना म्हणते की प्रिया अगं इतक्या लेव्हलला जाऊन तू खोटं कसं बोलू शकतेस. तेव्हा मग ती म्हणते की आई अगं तू पण प्लीज माझं ऐकून घे. तेव्हा मग अर्जुनने याच्या अगोदरच तन्वी यायच्या अगोदर सगळ्यांना महिप्त आणि तन्वीचे ते फोटोज दाखवलेले असतात आणि अश्विन पण पूर्ण अगदी कोलमडून गेलेला असतो कारण अर्जुनचं जे म्हणणं असतं ते खरं झालेलं असतं. कल्पना भयंकर चिडते आणि म्हणते की तन्वी हे जे काही वागणं आहे ना तुझ्याकडून अजिबातच अपेक्षित नव्हतं. हा तू खोट बोलतेस हे मान्य, परंतु इतक्या टोकाला जाऊन तू खोट बोलशील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. आता पूर्णाजीला पण राग येतो. ती म्हणते की अश्विनसाठी तू योग्य म्हणून आम्ही रविराजच्या विरोधामध्ये जाऊन आमच्या अर्जुनच्या विरोधामध्ये जाऊन तुझं आणि अश्विनचं लग्न लावलं. परंतु तू काय केलंस. तू मात्र असं अजिबात काही ऐकून घेतलं नाहीस. तू का वागलीस अशी आमच्याबरोबर, माझ्या अश्विनबरोबर अशी का वागलीस. अगं तुला जर त्या महिपची साथ द्यायची होती तर मग तू का लग्न केलंस माझ्या नातवाबरोबर असं पूर्णा आता म्हणत असते. आणि मग अश्विनलाही खूप वाईट वाटत असतं आणि प्रिया मान्यच करत नसते की हे सगळं मी केलंय. ती बोलते की अश्विन प्लीज तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. प्लीज असं नको करूस यांना. प्लीज तू समजावून सांग की हे सगळं जरी काही बोलतायत ते खोटं आहे. तू माझं आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ना. तेवढ्यातच आता इथे पूर्णाजीला मात्र खूप राग आलेला असतो. अश्विनच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा असतात कारण त्याला पुन्हा एकदा प्रेमभंग झालेला असतो आणि रविराजला देखील अर्जुन आणि अश्विनने हे सगळं प्रियाचं सत्य सांगितलेलं असतं की प्रिया ही इतक्या लेव्हलला जाऊन खोट वागते. तेव्हा मग तिच्या कानफाडीत वाजवायला जाणाऱ्या पूर्णाजीला ती म्हणते की नाही पूर्णाजी प्लीज असं करू नकोस. माझं ऐकून घे. अर्जुन याने हे फोटो एडिट केले असतील. त्यावेळेला रविराज हा तिला बाजूला घेतो आणि म्हणतो की काय बोलतेस तू. हे फोटो एडिट केले असतील. अगर इतक्या लेव्हलला जाऊन तू खोट कसं काय बोलू शकतेस मला कळतच नाहीये तन्वी. हे बघ हे जे काही आहे ना ते सगळं तू खोट बोलतेस. यातला एक आणि एक शब्द खोटा आहे कारण तू महिप्तला इन्व्हॉल्व आहेस. हे सगळे पुरावे अर्जुनने आणले. तेव्हा मग अर्जुन ते फोटो हे सगळ्यांसमोरच आता तिला दाखवतो आणि म्हणतो की हे बघ हे आहेत पुरावे की तू हे सगळं मुद्दाम घडवून आणलेस म्हणून. हे सगळं तू मुद्दाम घडवून आणलायस ना. आणि महिप्तला तू भेटायला जाऊन तू काय प्लॅनिंग केलीस हे देखील आम्हाला समजले. आता मात्र प्रिया पूर्णपणे भांबवते की नक्की काय घडलं असेल. तिच्या आता लक्षात येतं की जे 2 इलेक्ट्रिशियन आले होते ते 2 इलेक्ट्रिशियन अंधारात आले होते आणि कदाचित ते अर्जुन आणि अश्विन तर नसतील अशी भीती तिला वाटत होती आणि तेच खरं ठरलं. नेमके तेच दोघे अर्जुन आणि अश्विन हे दोघेही इलेक्ट्रिशियन बनून घरात शिरलेले होते.
आणि आता तन्वी पूर्णपणे घाबरते. ती म्हणते की म्हणजे मगाशी जे कोण महिपच्या बंगल्यावर इलेक्ट्रिशियन आले होते अर्जुन, ते तू होतास. तेव्हा अश्विन म्हणतो की येस, मी आणि दादा दोघेजणही तिथे आलो होतो आणि आम्हाला कळले की तू महिपतला पूर्णपणे सामील आहेस. आता हे ऐकल्यावर मात्र तिला धक्काच बसतो आणि अर्जुन म्हणतो की दॅट्स ऑल. मला हेच सांगायचं होतं अश्विन. मी आतापर्यंत तुला हेच सांगत होतो की तुझी बायको ही योग्य नाहीये. तुझ्या अर्जुनचं आता बोलणं ऐकल्यानंतर अश्विनला खूप वाईट वाटतं आणि त्याला प्रियाचा तितकाच तिटकारा देखील येतो. तो म्हणतो की या मुलीच्या नादी लागून मी माझ्या दादा आणि वहिनीला खूप हर्ट केलंय. आय एम व्हेरी सॉरी. मला जर अगोदरच कळलं असतं की ही अशी आहे, अशी वागू शकते, तर मी कधी हिच्याशी लग्नच केलं नसतं. तिचे जर हेच मोटिव्ह मला कळलं असतं की ती आपल्या घरात येऊन फक्त भांडण लावते, तर मात्र मी कधीही तिला घरात घेतलं नसतं. तिने मला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि या सगळ्या गोष्टी घडल्या दादा. मला आता समजतंय की ही तन्वी, तिच्याबरोबर तू लग्न का नाही केलंस? कारण ती चुकीची आहे, अयोग्य आहे हे तू अगोदरच ओळखलं होतंस आणि म्हणूनच तू लग्न नाही केलंस. दादा आय एम व्हेरी सॉरी. मला खरंच खूप मोठी माझ्या हातून चूक झाली. मला माफ कर आणि मी त्यावरून तुझ्याशी खूप भांडलोय. आता सगळ्या गोष्टींचा अश्विनला भरपूर पश्चाताप झालेला असतो कारण प्रॉपर्टीवरून, सगळ्या गोष्टींवरून अर्जुनला त्याने खूप रडवलेलं असतं. आता अश्विनवर रडण्याची वेळ आलेली असते आणि अर्जुनला ते बघवतही नसतं. सायली आणि अर्जुनची तो हात जोडून, पाय धरून माफी मागतो की माझं चुकलं, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी तुमच्यावर अविश्वास दाखवला. मी ना कुठल्याही नात्याच्या लायकच नाहीये, असं म्हणून तो स्वतःला मारून घेत असतो. आणि त्याच वेळेला आता तो तिला थांब, तो अर्जुन अश्विनला थांबवतो आणि म्हणतो की असं काही करण्याची गरज नाहीये ज्या व्यक्तीला मारलं पाहिजे. ज्या व्यक्तीची ही चूक आहे आणि तू काही चूक केली नाहीयेस. तू एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलंस, विश्वास ठेवलास ही तुझी चूक नाही. चूक त्या व्यक्तीची आहे. शिक्षा त्या व्यक्तीला मिळाली पाहिजे जिने विश्वासघात केला आणि तिलाच पश्चाताप केला पाहिजे. म्हणून माझ्या भावाला हर्ट करणाया किंवा माझ्या भावाला अशा प्रकारे अडकवणाया आणि माझ्या बायकोला फसवणाया व्यक्तीला मी सोडणार नाहीये, असं म्हणून आता इथे अर्जुन हा भयंकर चिडलेला असतो आणि आता तो प्रियाच्या विरोधात नेमकं काय करेल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.